आज आम्ही निघालो होतो ऐनारी गावातील बकासूरची गुहा बघायला. चला तर मग. चला की तुम्ही पुढं व्हा, तुम्ही दाखवणार वाटा माशनी. मामांचा तयार घ्या की संघ पुष्प मारा. ट्रेन ऑफ इंडिया उघडलेला आहे आणि न खरं आता आणि जैव हे वातावरण, सह्याद्रीचे जंगल हे महाराष्ट्रातील केवळ नैसर्गिक वैभव नसून ते हवामान संतुलन आणि जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. तिथे लई भारी वामकिडा म्हणतात. वामकिडा असे ऐऱ्याचे गोटेवान झाले. हे थांब मलबार पीठ वायपर बघ. इकडे 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 ह्या बाजूला हा हे बघ. जवळ घेतला आता घे पुन्हा असं तिकडे घे. तिरका नाही तिकडे तिरका नाही. थांब बघ गगन बोर्ड थांब बघ. एक मिनिट थांबा नंतर का नाही बसले का पंकज जरा घ्या की आता तुमचं झालं माझं जरा वाटा नाही बाकी बाबा. पुढं आणि खाली बघत दोन्हीकडे बघत तुझे राहिलं तर राहू दे. माणूस बी उतरणारा आहे किंवा मागचा मामाचा पॅरागॉन घ्यायचा. मामाचं पॅरागॉन पॉवरफुल आहे. नायकी डाऊन शिफ्टर जरा फेल झालाय माझा. चढताना खूपच दम लागते. तर व्ह्यूज एवढे खतरनाक आहेत, सगळा थकवा निघून जाते. वाह. बकासुराची गुहा सॉरी मामाने पूर्ण आणलंय. गुगल मॅप आहेत मामा इथली. शेवट हे लय उठली ती. चल वाटायला लिही चल. चला बकासूरच्या गुहेचा ट्रॅक आम्ही बरेच दिवस प्लॅन केलेला होता आणि तेव्हा सक्सेसफुल झालेला आहे. आणि भर पावसात त्या मामांच्यामुळे आम्हाला हा ट्रेक सक्सेसफुल झाला. मामांचं खूप खूप धन्यवाद. पूर्ण घनदाट जंगलामधून धुक्याची पूर्ण एकदम चादर पसरलेली आहे. एकदम घनदाट एकदम जंगलासारखंच एकदम पूर्ण म्हणजे धुकं पसरलेलं आहे इथं. आणि मामांच्यामुळे पूर्ण वाट शोधणं वगैरे सगळं शक्य झालं. त्या प्रवासामध्ये एक दुर्मिळ सापांपैकी मलबार पीठ वायपर आम्हाला पाहायला मिळाला, जो